हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण टाइप्स ऑफ स्टँडर्ड्सचे प्रकार यावर डिस्कशन करणार आहोत. सो बेसिकली देअर आर टू टाइप्स ऑफ स्टँडर्ड्स. वन करंट स्टँडर्ड म्हणजे चालू प्रमाण, and second basic standard. So first current standard. So what is the meaning of current standard? It is established for the use over a diminutive period of time and is related to current circumstances. So it is established for, हे स्टँडर्ड कशासाठी किती कालावधीसाठी विकसित केलं जातं आणि वापरलं जातं? ओव्हर अ डिमिनिटिव्ह पिरियड ऑफ टाइम. डिमिनिटिव्ह म्हणजे अतिशय कमी कालावधीसाठी किंवा कमी कालावधीसाठी हे स्टँडर्ड काय केलं जातं, वापरलं जात असतं. अँड रिलेटेड टू करंट सर्कमस्टन्सेस. आणि याचा संबंध कशाशी असतो? जी चालू परिस्थिती आहे, वर्तमान परिस्थिती आहे, करंट सर्कमस्टन्सेस, त्यामध्ये हे स्टँडर्ड काय केलं जात असतं, एस्टॅब्लिश करून यूज केलं जात असतं. सच अ स्टँडर्ड रिमेन्स इन ऑपरेशन फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाइम अँड बिलॉंग्स टू करंट कंडिशन्स. दीज स्टँडर्ड्स आर रिवाइज्ड ॲट रेग्युलर इंटरवल. सो हे जे स्टँडर्ड्स आहे रिमेन इन ऑपरेशन, स्टँडर्ड रिमेन्स इन ऑपरेशन फॉर लिमिटेड पिरियड, म्हणजे जे व्यवसाय संस्थेचं कामकाज आहे त्यामध्ये लिमिटेड पिरियडसाठी हे स्टँडर्ड काय असतं, अस्तित्वात असतं. अँड बिलॉंग्स टू करंट कंडिशन. आणि याचा संबंध कशाशी असतो? जी करंट सिच्युएशन आहे त्याच्याशी असतो. दिस स्टँडर्ड्स आर रिवाइज्ड ॲट रेग्युलर. आणि सगळ्यात महत्वाचा भाग यामध्ये आहे दिस स्टँडर्ड्स रिवाइज्ड रेग्युलर इंटरवल. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीनंतर काय केलं जातं, ते रिवाइज केलं जातं. त्यामध्ये काय केले जात असतात, बदल केले जात असतात. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द सर्कमस्टन्सेस, म्हणजे परिस्थितीचा विचार करून हे स्टँडर्ड सतत काय केलं जातं, रिवाइज केलं जात असतं. सो करंट स्टँडर्ड आर 3 टाइप्स. आणि या करंट स्टँडर्डचे 3 प्रकार पडतात. नंबर 1 आयडियल स्टँडर्ड्स, आदर्श काय असेल ते स्टँडर्ड म्हणजे प्रमाण. सेकंड आहे एक्सपेक्टेड, अपेक्षित प्रमाण, एक्सपेक्टेड स्टँडर्ड. अँड नॉर्मल स्टँडर्ड म्हणजे सर्वसाधारण किंवा साधारण प्रमाण. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडियल स्टँडर्ड? दिस इज अ हायपोथेटिकल स्टँडर्ड विच इज रॅदर नॉट प्रॅक्टिकेबल टू अटेन. हे एक हायपोथेटिकल स्टँडर्ड असतं, म्हणजे एक गृहीत असतं. प्रमाण कसं केलेलं असतं, एक गृहीत धरलेलं असतं. विच इज रॅदर नॉट प्रॅक्टिकेबल की टू अटेंड. आणि हे प्रत्यक्ष तुम्ही अटेंड करू शकत नाही. जस्ट हे काय आहे, एक इमॅजिनेशन. हायपोथेटिकल म्हणजे काय, गृहीत किंवा जस्ट एक काय असतं, हे इमॅजिनेशन असतं की जे प्रॅक्टिकली अटेंड होऊ शकत नाही. दिस आयडियल इज क्लिअरली अनरिअलिस्टिक अँड अनअटेनेबल. अवास्तव आणि अनअटेनेबल असतं. इट प्रिसपोजेस दॅट द परफॉर्मन्स ऑफ मेन मटेरियल्स अँड मशीन्स इज परफेक्ट and thus makes no allowance for the loss of time, accident, wastage of materials and any other type of waste of materials and any other type of waste or loss. So यामध्ये काय गृहीत धरलेलं आहे पहा, इट प्रिसपोज दॅट. हे स्टँडर्ड तयार करत असताना, सेट करत असताना एक काय गृहीत धरलेलं असतं, परफॉर्मन्स ऑफ मेन म्हणजे जे वर्कर्स आहेत त्यांचा परफॉर्मन्स, जे मटेरियल किंवा मशीन आहे इज परफेक्ट म्हणजे काय असतो, अचूक असतो. हे यामध्ये काय केलं असतं, स्टँडर्ड सेट करत असताना गृहीत धरलेलं असतं. अँड दस मेक्स नो अलाउन्स फॉर, त्यामुळे यामध्ये नो अलाउन्स फॉर लॉस ऑफ टाइम म्हणजे वेळेचा नाश होणार आहे किंवा ऍक्सिडेंट होणार आहे, वेस्टेज होणार आहे मटेरियलचं, या बाबी यामध्ये गृहीत धरलेल्या नसतात. म्हणजे सगळं कसं परफेक्ट आहे हे डोळ्यासमोर ठेवून हे स्टँडर्ड काय केलेलं असतं, सेट केलं असतं. आणि इन रिअल सिच्युएशन जर आपण वास्तव परिस्थितीत विचार केला तर परफेक्ट कायच नसतं. मेन चुकू शकतो, लेट येऊ शकतो, आयडल राहू शकतो, मटेरियल वेळेवर येऊ शकत नाही, त्यामध्ये खराब मटेरियल असू शकतं, वेस्टेज जाऊ शकतं, मशीन्समध्ये फॉल्ट्स निर्माण होऊ शकतात, ब्रेकडाऊन होऊ शकतं, पॉवर फेल्युअर होऊ शकतं. या सगळ्या ज्या बाबी आहेत ना ह्या रिअल असतात. आणि इथं सपोज काय आहे, अनरिअलिस्टिक, अवास्तव काही बाबी यामध्ये गृहीत धरलेल्या असतात. त्यामुळे हे स्टँडर्ड सेट केलं जातं परंतु ते अनअटेनेबल असतं. का तर त्यांनी सगळंच परफेक्ट कंडिशन डोळ्यासमोर ठेवली असते. रिअली ही परफेक्ट कंडिशन क्रिएट होत नाही, निर्माण होत
नाही. सच स्टँडर्ड्स हॅव द ऍडव्हान्टेज ऑफ एस्टॅब्लिशिंग अ गोल. एक याचा फायदा काय आहे की गोल म्हणून, ध्येय म्हणून या स्टँडर्डकडे बघितलं जात असतं. हावेवर इट इज नॉट ऑलवेज अटेनेबल इन प्रॅक्टिस. परंतु प्रॅक्टिकली हे अटेन होऊ शकत नाही. ॲज सच इट इज हॅव्हिंग अ लिटल प्रॅक्टिकल व्हॅल्यू. म्हणजे ह्याला एक प्रॅक्टिकल व्हॅल्यू मात्र काय असते, फारच कमी असते. ओके. सो द स्टँडर्ड विच कॅन बी अटेन अंडर द मोस्ट फेवरेबल कंडिशन पॉसिबल. ICMA काय म्हणते या स्टँडर्डच्या बाबतीमध्ये, द स्टँडर्ड विच कॅन बी अटेन, हे अटेन होऊ शकतं अंडर द मोस्ट फेवरेबल कंडिशन पॉसिबल. म्हणजे जी मोस्ट फेवरेबल कंडिशन आहे, जी पॉसिबल करणं जर शक्य असेल तरच हे स्टँडर्ड काय केलं जात असतं, अटेंड केलं जाऊ शकतं असतं. मोस्ट फेवरेबल कंडिशन म्हणजे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं एक आदर्श परिस्थिती व्यवसाय संस्थेची असणं, त्यावर आधारित हे स्टँडर्ड काय होत असतं, सेट होत असतं, अटेंड होत असतं. परंतु रिअलमध्ये ही मोस्ट फेवरेबल कंडिशन जी आहे ती क्रिएट होत नाही. नेक्स्ट आहे एक्सपेक्टेड ऑर प्रॅक्टिकल स्टँडर्ड. हे मात्र नावामध्येच क्लिअर आहे, प्रॅक्टिकल स्टँडर्ड आहे. प्रत्यक्ष अपेक्षित हे स्टँडर्ड असतं, तुम्ही अटेंड करू शकता. सच स्टँडर्ड्स आर लाईकली टू बी एक्सपेक्टेड ऑर युटिलाइज्ड इन फ्युचर पिरियड. म्हणजे हे काय असतं, लाईकली टू बी एक्सपेक्टेड म्हणजे प्रत्यक्ष ते तुम्ही काय करू शकता, साध्य करू शकता. ऑर युटिलाइज्ड इन फ्युचर पिरियड, की ज्याचा भविष्यामध्ये वापर करता येऊ शकतो. सच स्टँडर्ड्स आर बेस्ड ऑन एक्सपेक्टेड परफॉर्मन्स आफ्टर मेकिंग अ रिझनेबल अलाउन्स फॉर अनअवॉइडेबल लॉसेस अँड अदर इनइव्हिटेबल लॅप्सेस फ्रॉम परफेक्ट इफिशियन्सी. तर यामध्ये काय गृहीत धरलेलं आहे, आर बेस्ड ऑन, कशाच्या आधारे हे निर्धारित केलं जातं, एक्सपेक्टेड परफॉर्मन्स, एक जो अपेक्षित परफॉर्मन्स आहे, अपेक्षित जो रिझल्ट आहे, आफ्टर मेकिंग रिझनेबल अलाउन्स फॉर अनअवॉइडेबल लॉसेस. म्हणजे हा परफॉर्मन्स निश्चित करत असताना किंवा हे स्टँडर्ड निर्धारित करत असताना काय केलं जात असतं, रिझनेबल अलाउन्स फॉर अनअवॉइडेबल लॉसेस. जे अनअवॉइडेबल लॉसेस आहेत त्याचा यामध्ये काय केला जातो, विचार केला जात असतो, ते गृहीत धरलं जात असतं. जे आयडियल स्टँडर्डमध्ये गृहीत धरलेलं नाही ते इथं विचारात घेतलं जात असतं. जे अनअवॉइडेबल लॉसेस आहेत, आयडियल टाइम असेल, मशीन ब्रेकडाऊन असेल, मटेरियलचे जे लॉसेस आहेत त्याचा विचार केला जात असतो. अँड अदर इनइव्हिटेबल लॅप्सेस, काही ज्या चुका असतात ज्या टाळता येत नाहीत, फ्रॉम परफेक्ट इफिशियन्सी. म्हणजे या परफेक्ट इफिशियन्सीच्या अनुषंगानं काय आहे, ते कधीच परफेक्ट असू शकत नाही, त्यामध्ये काही न टाळता येणाऱ्या चुका होऊ शकतात. लॅप्सेस म्हणजे काय, एक अचूकता नसणं किंवा चूक होणं या अर्थानं इनइव्हिटेबल. म्हणजे ह्या चुका, जे वेगवेगळे लॉसेस आहेत त्याचा विचार करून काय केलेलं असतं, एक एक्सपेक्टेड परफॉर्मन्स डोळ्यासमोर ठेवलेलं असतं, त्याच्या आधारे हे स्टँडर्ड काय केलं जातं, निर्धारित केलं जातं. सो इट इज मोस्ट जनरली युज्ड स्टँडर्ड अँड इट इज बेस्ट सुटेड फॉर कॉस्ट कंट्रोल. त्यामुळे मोस्ट जनरली युज्ड स्टँडर्ड हे काय आहे, जास्तीत जास्त असे स्टँडर्ड काय केलं जातं, व्यवसाय संस्थेमध्ये वापरलं जात असतं किंवा या पद्धतीनंच स्टँडर्ड काय केलं जातं, एस्टॅब्लिश केलं जात असतं. अँड बेस्ट सुटेड फॉर कॉस्ट कंट्रोल. आणि कॉस्ट कंट्रोलसाठी हे स्टँडर्ड काय आहे, योग्य आहे. त्यामुळे जनरली इन प्रॅक्टिकल हे स्टँडर्ड काय केलं जातं, सेट केलं जात असतं, की जे अटेनेबल आहे, जे अलाउन्सेस आहेत फॉर लॉसेस, अनएक्सपेक्टेड जे लॉसेस आहेत, जे लॅप्सेस आहेत, त्याचा विचार करून हे स्टँडर्ड तयार केलं जात असतं. सो ICMA काय म्हणतं याच्या बाबतीमध्ये, दिस स्टँडर्ड कॅन बी अँटिसिपेटेड ॲज वेल ॲज अटेंड इन फ्युचर इन सिंक विथ द स्पेसिफिक बजेट. सो काय आहे, द स्टँडर्ड कॅन बी अँटिसिपेटेड, याचा आपण अंदाज बांधू शकतो, ॲज वेल ॲज अटेंड, जे भविष्यामध्ये तुम्ही काय करू शकता, अटेंड करू शकता विथ स्पेसिफिक बजेट. एक अंदाज डोळ्यासमोर ठेवून हे स्टँडर्ड तुम्ही काय करू शकता, अटेंड करू शकता. सो नंबर 3, normal standards. It is also known as past performance standard because it is based on average performance in the past. So हे स्टँडर्ड कशाच्या आधारे गृहीत धरलं जातं किंवा तयार केलं जातं, पास्ट परफॉर्मन्स स्टँडर्ड. बिकॉज इट बेस्ड ऑन एव्हरेज परफॉर्मन्स इन द पास्ट. म्हणजे जो एव्हरेज परफॉर्मन्स आहे भूतकाळातला, पास्ट, त्याच्या आधारे हे स्टँडर्ड काय केलं जातं, तयार केलं जातं. म्हणून त्याला पास्ट परफॉर्मन्स स्टँडर्ड असं म्हटलं जातं. इट शुड बी अटेनेबल अँड इट प्रोव्हाइड्स अ चॅलेंज टू स्टाफ. हे अटेनेबल आहे आणि हे स्टाफला चॅलेंज असतं. का, भूतकाळाचा विचार करून भविष्यकाळ हे डोळ्यासमोर ठेवलेला असतो. द एम ऑफ सच स्टँडर्ड इज टू इलिमिनेट द व्हेरिएशन्स इन द कॉस्ट विच अराइज आउट ऑफ ट्रेड सायकल. याचा मेन एम काय असतो, जे व्हेरिएशन्स आहेत, इज टू इलिमिनेट द व्हेरिएशन्स, जे
फरक दिसून येतात. कशामध्ये? इन द कॉस्ट, खर्चामध्ये. कशामुळे हे खर्चाचे फरक निर्माण होत असतात? अराइज आउट ऑफ ट्रेड सायकल, जे व्यापार व्यवहारिक चक्र आहेत, तेजी मंदी, त्यातून जे व्हेरिएशन्स क्रिएट होणार आहेत ती इलिमिनेट करण्यासाठी हे स्टँडर्ड काय केलं जात असतं? तयार केलं जात असतं किंवा स्टँडर्ड येत असतं. म्हणजे पास्ट परफॉर्मन्स विचारात घेतला जातो, हिस्ट्री विचारात घेतली जात असते, त्याच्या आधारे स्टँडर्ड सेट केले जात असतात. त्यातून काय होत असतात? व्हेरिएशन्स कमी करण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे तफावत पडणार नाही ऍक्च्युअल आणि स्टँडर्डमध्ये, यामध्ये फायदा होत असतो. द ॲव्हरेज स्टँडर्ड कॅन बी अँटिसिपेटेड ॲज वेल ॲज अटेंड इन फ्युचर पिरियड ऑफ टाइम. प्रेफरेबली इट शुड बी लॉंग इनफ टू कव्हर वन ट्रेड सायकल. म्हणजे ट्रेड सायकलचा विचार करून हे स्टँडर्ड काय केलेलं असतं? तयार केलं. प्रेफरेबली, प्रायोरिटी, इट शुड बी लॉंग इनफ, हे पुरेसं काय असतं? दीर्घ कालावधीसाठी असतं. कव्हर वन ट्रेड सायकल म्हणजे जे एक व्यापारी चक्र आहे, तेजीपासून मंदी, पुन्हा मंदीपासून तेजी, असं एक व्यापारी चक्र असतं. ते वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष सुद्धा ते चालू शकतं. असं काही स्पेसिफिक पिरियड हा ट्रेड सायकलचा नसतो. त्याचा विचार करून हे नॉर्मल स्टँडर्ड तयार केलं जात असतं. ओके. सेकंड आहे बेसिक स्टँडर्ड. दुसरा ग्रुप कोणता आहे? बेसिक स्टँडर्डचा. दिस इज स्टँडर्ड विच इज एस्टॅब्लिश्ड फॉर यूज अनअल्टर्ड फॉर इनडेफिनिट टाइम. एका वाक्यामध्ये क्लिअर होते. हे स्टँडर्ड जे एस्टॅब्लिश केलं जात असतं फॉर यूज अनअल्टर्ड, ज्याच्यामध्ये बदल होत नाही. एकदा स्टँडर्ड सेट केल्यानंतर त्यामध्ये कंटिन्युअस जे चेंज आहेत ते चेंज केले जात नाहीत. एक आयडियल फिगर असते फॉर इनडेफिनिट टाइम, आणि कालावधी सुद्धा त्याच्यासाठी निर्धारित केलेला नसतो. इनडेफिनिट टाइम, स्पेसिफिक पिरियडसाठी हे स्टँडर्ड नसतं. एक काय असतं? अनअल्टर्ड ही स्टँडर्डची काय असते? फिगर असते. इट इज सिमिलर टू इंडेक्स नंबर अगेन्स्ट विच ऑल रिझल्ट्स आर मेजर. म्हणजे याचा संबंध कशाशी असतो? इंडेक्स नंबरशी. इंडेक्स नंबर्स म्हणजे निर्देशांक असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जात असतं. म्हणजे एक विशिष्ट असा निर्देश आकड्याच्या स्वरूपात काय केलेला असतो? रिझल्टचा डोळ्यासमोर ठेवलेला असतो, आणि जे रिझल्ट आहेत, ऍक्च्युअल रिझल्ट, ऑल रिझल्ट्स आर मेजर, त्या आकड्याला डोळ्यासमोर ठेवून काय केले जातात असतात? इथं मोजले जात असतात. एक फिगर इतर निर्धारित केलेली असते की जी अनअल्टर असते. मटेरियल यूजच्या अनुषंगाने असेल, लेबर यूजच्या अनुषंगाने असेल, टोटल कॉस्टच्या अनुषंगाने एक फिगर, आयडियल फिगर, अनअल्टर्ड फिगर निर्धारित केली जाईल, आणि ऍक्च्युअल जी फिगर आहे त्याच्याशी कम्पेअर करून व्हेरिएशन्स शोधण्याचा प्रयत्न केला जातो. व्हरायन्सेस फ्रॉम बेसिक स्टँडर्ड शो ट्रेंड्स ऑफ डेव्हिएशन ऑफ द ऍक्च्युअल कॉस्ट. म्हणजे यातून जे व्हेरिएशन दिसतात, व्हरायन्सेस, हा पुढे भाग येणार आहे कसं कॅल्क्युलेट करायचे ते. व्हरायन्सेस फ्रॉम बेसिक स्टँडर्ड, या बेसिक स्टँडर्डमुळे जे व्हरायन्सेस दिसतात त्यातून शो ट्रेंड्स ऑफ डेव्हिएशन, त्यातून जे ट्रेंड्स आहेत, दिशा आहे डेव्हिएशनची, ती काय होत असते? ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये जो बदल होत असतो त्याची दिशा इथं समजत असते. However, basic standards are no practical utility from the point view of cost control. कॉस्ट कंट्रोलच्या अनुषंगाने याचा काहीही उपयोग होत नाही, आणि कॉस्ट असर्टेनमेंटच्या अनुषंगाने पण याचा काही उपयोग होत नाही. फक्त जे टार्गेट आहे, एक अनअल्टर्ड ही फिगर असल्यामुळे, इंडेक्स नंबर असतो एक विशिष्ट आकडा, त्यातून तुम्ही फक्त काय करत असता? जो परफॉर्मन्स आहे तो मेजर करता. जे व्हेरिएशन्स आहेत, जे डेव्हिएशन्स आहेत, तफावती ज्या आहेत, ऍक्च्युअल डेटा आणि हे आयडियल स्टँडर्ड, त्यातून एक जे दिशा आहे व्हेरिएशन्सची, कशा पद्धतीने आपण त्या स्टँडर्डपर्यंत पोहोचतोय हे यातून फक्त दिसून येत असतं. दिस स्टँडर्ड इज सेट ऑन अ लॉंग टर्म बेसिस अँड सेल्डम रिवाइज्ड. एका दीर्घ कालावधीसाठी हे काय केलं जातं? निश्चित केलं जातं, आणि सेल्डम रिवाइज्ड, क्वचितच ते रिवाइज केलं जातं. म्हणजे ते रिवाइज होत नाही. ओके. जस्ट लाईक आयडियल स्टँडर्डच हे स्टँडर्ड आहे. इट इज अंडरलाईंग स्टँडर्ड फ्रॉम विच करंट स्टँडर्ड कॅन बी डेव्हलप्ड. हे काय आहे? अंडरलाईंग स्टँडर्ड, एक आयडियल स्टँडर्ड आहे फ्रॉम विच करंट स्टँडर्ड कॅन बी डेव्हलप्ड. आणि जी करंट स्टँडर्ड याच्या आधारेच काय केली जातात? डेव्हलप केली जातात. म्हणजे ऍक्च्युअल डेटा बघितला जातो, बेसिक स्टँडर्ड बघितलं जातं, आणि नव्यानं जे तुमचं करंट स्टँडर्ड आहे, आपण वर बघितलेलं आहे करंट स्टँडर्ड, करंट सर्कमस्टन्सेस, करंट सिच्युएशन विचारात घेऊन ते करंट स्टँडर्ड काय केलं जातं? तयार केलं जातं फॉर शॉर्ट पिरियड, कमी कालावधीसाठी करंट स्टँडर्ड तयार केलं जात असतं. तर हे करंट स्टँडर्ड तयार करण्यासाठी या बेसिक स्टँडर्डचा काय केला जात असतो? आधार घेतला जात असतो.